एका वादग्रस्त आणि विचार करायला लावणाऱ्या घटनेबद्दल बोलणार आहोत। जयपूर या गुलाबी शहरात एका विदेशी फोटोग्राफरच्या फोटोशूटने संपूर्ण देशात चर्चा पेटवली। रशियन ट्रॅव्हलर फोटोग्राफर जुलिया बुर्लेवा हिला राजस्थानची संस्कृती आणि रंग खूप आवडले आणि त्यातूनच तिने पिंक एलिफंट या वेगळ्या संकल्पनेवर फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला। या फोटोशूटसाठी चंचल नावाच्या 65 वर्षीय हत्तीनीला डोक्यापासून पायापर्यंत गुलाबी रंगाने रंगवण्यात आले आणि एका मॉडेललाही त्याच रंगात रंगवून तिच्यावर बसवण्यात आलं। सुरुवातीला हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अनेकांना ते आकर्षक वाटले, पण काहींनी यावर आक्षेप घेतला आणि प्राण्यांवर होणाऱ्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले। या प्रकरणाला खऱ्या अर्थाने वळण तेव्हा मिळालं जेव्हा फोटोशूट नंतर काही काळातच हत्तीनी चंचलचा मृत्यू झाला। या योगायोगामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आणि अनेकांनी थेट आरोप केला की रंग लावल्यामुळेच तिचा मृत्यू झाला। वन्यजीवन कार्यकर्ते आणि प्राणीप्रेमींनी याला अत्याचार म्हटले आणि कारवाईची मागणी केली। फक्त फोटो सुंदर दिसावेत म्हणून एका मुक्या प्राण्याला त्रास देणं किती योग्य आहे असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला। दुसरीकडे हत्तीनीच्या मालकांनी आणि संबंधित समितीने हे सर्व आरोप फेटाळले। त्यांच्या मते वापरलेला रंग सेंद्रिय गुलाल होता जो लगेच धुवून काढण्यात आला आणि हत्तीनीचा मृत्यू तिच्या वयोमानामुळे नैसर्गिकरित्या झाला। दरम्यान फोटोग्राफर जुलियानेही आपली बाजू मांडली। तिच्या म्हणण्यानुसार राजस्थानमध्ये सण उत्सवांमध्ये हत्तींना रंगवण्याची परंपरा आहे आणि तिने फक्त त्या परंपरेतून प्रेरणा घेतली। तिने हत्तीच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली होती आणि कोणताही हानिकारक रंग वापरला नव्हता। तरी हे सोशल मीडियावर लोक शांत बसले नाहीत। अनेकांनी असा सवाल केला की आजच्या डिजिटल युगात एआय आणि एडिटिंगच्या माध्यमातून असे फोटो सहज तयार करता येतात, मग एका जिवंत आणि वृद्ध प्राण्याचा वापर का करावा? या संपूर्ण घटनेने एक मोठा प्रश्न पुन्हा समोर आणलाय। कलात्मक कामासाठी प्राण्यांचा वापर करणे योग्य आहे का? एका बाजूला कलाकारांची अभिव्यक्त आणि परंपरा आहे, तर दुसऱ्या बाजूला प्राण्यांचे हक्क आणि त्यांच्या संवेदनशीलता आहे। चंचलचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कदाचित स्पष्ट होणार नाही, पण या घटनेने समाजाला विचार करायला भाग पाडले। सौंदर्य आणि क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली आपण नकळत एखाद्या जीवाला त्रास देत नाही ना? हा प्रश्न आता प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा।